जय भीम मंडळी, आपण सगळे ऐकत आहात असं गृहीत धरतो आणि मला पाहत आहात. अतिशय महत्वाच्या विषयावरती आपल्याशी हितगुज करावं अशी बहुजन संघटक या अत्यंत महत्वाच्या सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करणाऱ्या अशा संघटनेचं म्हणणं होतं आणि त्यांनी विषय आपल्याशी हितगुज करण्यासाठी जो निवडलेला आहे तो बाबासाहेबांचा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज स्टेट्स अँड मायनॉरिटीज या दस्तऐवजाच्या वरती त्याच्या प्रासंगिकतेच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी त्यांनी मला आज संधी दिलेली आहे. आपण बघतो सध्या एकामागे एक सगळ्या संस्था आपल्या देशाच्या, ज्याला आपण पब्लिक एंटरप्राइज म्हणतो, त्या सगळ्या सध्याच्या सरकारने विकायला काढलेल्या आहेत आणि स्वतः भोवती असं उद्योजक नाही तर बिझनेसमनला प्रॉफिट हवा असतो, तर उद्योजकाला उद्योगधंद्याच्या द्वारे देशाची प्रगती हवी असते. तो रोजगार उपलब्ध करून देतो आणि देशाच्या जीडीपी मध्ये, जीएनपी मध्ये, देशाच्या उत्पन्नामध्ये तो स्वतःचं योगदान देतो. सध्या जगातल्या बऱ्याच देशांमध्ये उद्योजकांची कोंडाळी तयार झालेली आहेत. आपल्याला माहिती आहे ही कोंडाळी जी आहेत ती कोंडाळी किती भयंकर डेंजरस असू शकतात आणि ती कोंडाळी जी आहेत ती कोंडाळी नुसती डेंजरसच नाही, तर त्यामधून आपली मुक्ती जरी झाली तरी देश रसातळाला गेलेला असेल, त्याला बाहेर काढता येणार नाही, अशा प्रकारची कोंडाळी, ज्याला ऑलिगार्क्स म्हणतात. अशा ऑलिगार्क्स आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये अनेक देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष आजूबाजूला अशा कोंडाळ्याला घेऊन फिरत असतात. आपल्या देशामध्ये अंबानी आहे, अदानी आहे, ही दोन नावं प्रकर्षाने आपल्या समोर रोजच येत असतात. म्हणजे खूपदा असं वाटतं की आपण सरकार जे अस्तित्वात आलेलं आहे आपल्या मतांच्या आधारे, ते सरकार निवडून देण्याच्या ऐवजी आपण अंबानी अदानी निवडून दिले असते तर काही विशेष फरक पडला नसता, कारण आपण जे दिलेलं सरकार आहे ते अंबानी अदानीच्या आधारे चालतंय. त्यांच्या हातातलं बाहुलं झालेलं आहे. आता ह्या अतिशय दुर्धर अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? मागच्या सगळ्या आपल्या देशाच्या प्रगतीच्या साठी, देशाच्या स्वातंत्र्याच्या साठी ज्या काही महत्वाच्या व्यक्ती, संस्था ज्या लढल्या, ज्यांनी स्वतःच
मोठ्या प्रमाणात समर्पण देशाच्या प्रगतीसाठी दिलं, योगदान दिलं. त्या सगळ्या संस्था देश निर्मितीसाठी, त्यातून निर्माण झालेला आपल्या देशाचं रिपब्लिक, गणतंत्र, गणराज्य, या गणराज्याच्या निर्मितीसाठी आपलं सगळ्यांचंच योगदान आहे. फार मोठ्या प्रमाणात क्रांतिकारकांचं योगदान आहे. जसं ते स्वातंत्र्यासाठी योगदान महत्वाचं आहे, तसं गणराज्य निर्मितीसाठीचं महत्वाचं योगदान आहे आपल्या देशाच्या राज्यघटनेचं. आणि या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी प्रकर्षाने आपल्या डोळ्यासमोर येतात, त्यामध्ये आपण पहिली 2 तत्व घेतो, पार्ट 3, पार्ट 4, ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. फंडामेंटल राईट्सच्या निर्मितीच्या वेळेला जी एक उपसमिती होती, त्या उपसमितीला देशभरातून विचारणा करण्यात आली की तुमचं जे काही म्हणणं असेल या उपसमितीसमोर मांडा. आणि ते म्हणणं मांडण्यासाठी ज्यांनी कोणी ती म्हणणी मांडली, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रॉमिनंट व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपलं म्हणणं मांडताना एक कॉन्स्टिट्यूशनच दिली, आणि त्या कॉन्स्टिट्यूशनचं नाव आहे स्टेट्स अँड दी मायनॉरिटीज. ज्या कॉन्स्टिट्यूशनला प्रियांबल आहे, ज्याला आर्टिकल्स आहेत, ज्यामध्ये परिशिष्ट आहे, आणि हे कॉन्स्टिट्यूशनचं डॉक्युमेंट सुपूर्द करताना काही अत्यंत महत्वाच्या विषयांवरती बाबासाहेबांनी उपाययोजना सुचवलेली आहे. आपला विषय आहे की ती त्यावेळेला सुचवलेली बाबासाहेब आंबेडकरांची उपाययोजना आज प्रासंगिक आहे काय? आणि उत्तर आहे की ती नुसती प्रासंगिकच नाही, तर ती लक्षात न घेता आपला राज्यकारभार असाच चालू राहिला तर देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही. असं काय त्या डॉक्युमेंटमध्ये बाबासाहेबांनी दिलं बाबा, की ज्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ते जर आपण व्यवस्थितरित्या जर फॉलो केलं नाही तर देश रसातळाला जाईल. इतक्या पातळीवरचं असं काय डॉक्युमेंट असू शकतं हे, असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये आला असेल. तर ह्या डॉक्युमेंटमध्ये अनेक मुद्द्यांवरती फार मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश टाकलेला आहे. अनेकांनी आपले डॉक्युमेंट्स सबमिट केले. गांधींचं सुद्धा डॉक्युमेंट होतं. आणखी जयकर सप्रू यांचं डॉक्युमेंट, आणि बाबासाहेबांचं डॉक्युमेंट. असं काय वेगळेपण होतं बाबासाहेबांच्या डॉक्युमेंटमध्ये, याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या या डॉक्युमेंटमध्ये येणाऱ्या भविष्यात निर्माण होणाऱ्या राज्यघटनेमध्ये, आणि त्यानंतर बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रकारची लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे,
आणि ह्या उपाययोजनांच्या सोबतच ज्याला आपण म्हणतो प्रोव्हिजन्स अँड रेक्टिफिकेशन्स, तर जे काही प्रोव्हिजन्स असणार आहेत त्या प्रोव्हिजन्सला अनुरूप जर सरकार वागलं नाही तर त्यावरच्या रेमेडीज काय असणार आहेत. प्रोव्हिजन्स पण दिले आणि त्यावरच्या रेमेडीज पण दिल्या. कशासाठी प्रोव्हिजन? जे नंतर बाबासाहेबांनी राज्यघटना देताना आपण जे म्हणतो 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण, ज्याला आउटलुक मॅगझिनने ग्रामर ऑफ अनार्की या मथळ्याखाली ते प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टींच्या विषयी म्हटलं की उद्यापासून आपण एका फार मोठ्या कॉन्ट्रडिक्शनला सामोरं जाणार आहोत आणि ह्या कॉन्ट्रडिक्शनला सामोरं जाताना आपल्याला काय महत्वाचं असणार आहे, तर ही काही राजकीय डेमोक्रेसी आपल्याला मिळणार आहे जी आपल्याला 26 जानेवारी 1950 ला मिळाली. त्या राजकीय लोकशाहीचा डोलारा टिकवायचा असेल तर तुम्हाला त्याचं रूपांतर आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीमध्ये करावं लागेल. अशा प्रकारचा जो दिलेला इशारा आहे तो इशारा तशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठीचं डॉक्युमेंट त्याच्या अगोदरच जर कोणतं दिलेलं होतं तर दॅट वॉज स्टेट्स अँड मायनॉरिटीज. या डॉक्युमेंटच्या आधारे आर्थिक सामाजिक लोकशाही राजकीय लोकशाहीला रूपांतरित करून प्रस्थापित करण्याचा तो दस्तऐवज होता आणि त्यात काही फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर शेती जी आहे ती सरकारच्या मालकीची असावी आणि कलेक्टिव्ह फार्मिंग असावं. इंडस्ट्रीज मधल्या बेसिक इंडस्ट्रीज सरकारच्या मालकीच्या असाव्या. फंडामेंटल राईट्स कोणते कोणते असावे आणि ते टिकवण्यासाठीच्या कोणत्या कोणत्या व्यवस्था केल्या जाव्या. मग ते फंडामेंटल राईट्स मध्ये सिव्हिल राईट्स, पॉलिटिकल राईट्स, सोशल राईट्स, इकॉनॉमिक राईट्स, जे आपण बघतो की UDHR मध्ये हे सगळे राईट्स आहेत. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. आता त्यातले मेजॉरिटी राईट्स जे आहेत ते सिव्हिल आणि पॉलिटिकल राईट्स हे त्या फंडामेंटल राईट्स मध्ये इन्कॉर्पोरेट झाले बाबासाहेबांनी दिलेल्या त्या डॉक्युमेंटच्या आधारे. सोशल अँड इकॉनॉमिक राईट्स जे आहेत त्यातले काही सोशल राईट्स आपल्याला मिळाले पण बाकीचे सगळे राईट्स हे DPSP मध्ये आले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल राईट्स आर जस्टिसिएबल. त्याचं उल्लंघन झालं तर आपल्याला कोर्टातून दाद मागता येते. तर DPSP हे नॉन जस्टिसिएबल आहेत. कोर्टातून दाद मागता येते परंतु रिटच्या आधारे दाद मागता येत नाही. रिट्स जे आहेत रिट ऑफ हेबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, सर्शरी, को वॉरंटो, प्रोहिबिशन, या रिट्सच्या आधारे जी आपल्याला दाद मागता येते आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टातून, आर्टिकल 226 नुसार हायकोर्टातून, ज्याला आपण म्हणतो जस्टिसिएबिलिटी, आणि स्पेशल तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, पोलीस स्टेशनला जायची गरज नाही.
सरकार दरबारी खेट्या घालायच्या, मंत्रालयामध्ये चक्रा मारायची गरज नाही. डायरेक्टली यू कॅन गो टू दी सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट. असं ज्याला कॉर्नर स्टोन म्हटलं जातं, अशा प्रकारची ती आर्टिकल्स, त्याचा अंतर्भाव आणि त्याच्या आधारे फंडामेंटल राईट्सला सेफगार्ड करण्यात आलं. हे सगळं बाबासाहेबांनी मायनॉरिटीजचे अधिकार सेफगार्ड करण्यासाठीची व्यवस्था, ज्याला आपण म्हणतो स्टेट्स अँड मायनॉरिटीज, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. हे डॉक्युमेंट बाकी सगळ्यांनी दिलेल्या डॉक्युमेंट आणि ह्या डॉक्युमेंटचं जेव्हा स्कॉलर्सनी विश्लेषण केलेलं आहे, समाजशास्त्री लोकांनी विश्लेषण केलेलं आहे, त्यांनी प्रकर्षाने म्हटलेलं आहे की हा एक अतिशय वेगळा दस्तऐवज बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि त्या दस्तऐवजाचा आधार जेव्हा घेऊन राज्यघटनेमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला. आता राज्यघटना, आपण हा दस्तऐवज बघितल्यानंतर त्याचं पूर्ण प्रतिबिंब आपल्याला राज्यघटनेमध्ये दिसतं. आणखी कितीतरी जास्तीच्या गोष्टी पण ह्या दस्तऐवजामध्ये दिसतात. अर्थात त्या सगळ्या राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांचा फक्त हाच दस्तऐवज महत्वाचा नव्हता, तर त्याच्या अगोदरची पूर्वपीठिका जी आहे, जी पूर्वपीठिका आपल्याला साऊथ बरो कमिशन पासून घ्यावी लागते. 1909चा मोर्लेमेंटो ऍक्ट, आणि तो उपयुक्तता त्याची आहे का, तो व्यवस्थित चालतोय का, की त्यात काही बदल करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न, आणि त्याची चाचपणी करण्यासाठी जे साऊथ बरो कमिशन आलं 1919, तर त्या साऊथ बरो कमिशनने त्याच्यावरचा अहवाल देण्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा त्यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष झाली. आणि ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीमध्ये पहिल्यांदा भारतातल्या अस्पृश्यांचा प्रश्न ऐरणीवर आणण्यामध्ये बाबासाहेब यशस्वी झाले. मी आपल्याला हे ह्यासाठी सांगतोय की हा इतिहास घेतला नाही आपण लक्षात, तर आपल्याला स्टेट्स अँड मायनॉरिटीज सारखं क्लिष्ट डॉक्युमेंट समजणार नाही. तसंच तसं साऊथ बरो कमिशननी ब्रिटिश पार्लमेंट समोर बाबासाहेबांचा अहवाल, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी मांडल्या, आणि हिंदू मुसलमान व्यतिरिक्त अस्पृश्यांचाही काही प्रश्न आहे, तो ऐरणीवर आणण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले. साऊथ बरो कमिशनच्या नंतर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळाली. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घरादाराची कसलीही पर्वा नाही. समाज समाज समाज, जर मी या समाजाला मार्ग दाखवू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी मारेन, अशा प्रकारचा भयंकर करारी निर्णय. आणि ते समाज समाज करता करता स्वतःच्या 4 पोरांची, त्यामध्ये 4ही पोरं गेली. रमेश, इंदू, गंगाधर, राजरत्न. म्हणजे आपल्याला खरं तर कोणतेही काम करताना मला नेहमी असं वाटतं की आपण काहीच करत नाही. बाबासाहेबांनी ज्या प्रकारे स्वतःला समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्याच नव्हे देशाच्या उत्थानासाठी झोकून दिलं होतं, तसं ज्या क्षणाला आपण सगळे मिळून झोकून देऊ, तेव्हा येणारा भविष्यकाळ जो आता अंधकारमय वाटतोय सध्याच्या सरकारच्या दुष्कृत्यांमुळे, त्यातून निश्चित आपण बाहेर पडू, यात माझ्या मनात काही शंका नाही. त्यानंतरचं सायमन कमिशन 1927ला त्याच्या समोर बाबासाहेबांची साक्ष. तेही कमिशन यासाठीच आलं होतं की मोर्लेमेंटो रिफॉर्म्स जे आले ते व्यवस्थित होते का, त्याची तपासणी करण्यासाठी. 1-2 वर्ष अगोदर आलं, कारण थोडंसं लंडनमध्ये सरकारचा गोंधळ चालला होता, लेबर आणि कॉन्झर्वेटिव्ह मध्ये. याचे 2 मेजर पार्ट आहेत.
त्या दृष्टिकोनातून त्यांच्याही समोर बाबासाहेबांनी पुन्हा तोच विषय, आणि मग आपल्याला माहिती आहे की आता कन्फर्म झालं ब्रिटिश पार्लमेंटला की हा एक काहीतरी मोठा विषय आहे, आणि त्यानुसार बाबासाहेबांच्या प्रभावी भाषणांनी, अभ्यासाने आणि व्यक्तिमत्वाने गाजलेल्या तिन्ही गोलमेज परिषदा 30, 31, 32 मधल्या परिषदेमध्ये गांधी आणि गांधींचा झालेला बाबासाहेबांचा आमने सामने वाद, त्यातूनच आपल्या जन्माला आलेला रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा कम्युनल अवॉर्ड, ज्याच्या आधारे आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते, आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मध्ये पाचड मारली गांधींनी, फास्ट अँड टू डेथ. त्याच्याने पूर्ण जगाला कळलं की गांधी गेले उपास करायला, दलितांना तसंच ठेवून, त्यांचं शोषण अव्याहत चालू ठेवून, जाती प्रथा तशीच कंटिन्यू करून हिंदू धर्म कसा टिकवता येईल यासाठी गांधींचं उपोषण, आणि त्याने गांधी दलित विरोधी आहेत हे जगासमोर आलं. गांधीच नाही तर गांधी काँग्रेस दोन्ही. आणि त्यानंतर त्यातून आता बाहेर कसं पडायचं, तर आंबेडकर तुम्ही म्हणाल ते सांगा, आपण ते इन्कॉर्पोरेट करू, आणि तो अशा प्रकारे आपल्या मुळावर आलेला पुणे करार, बाबासाहेबांना त्यावरती सही करावी लागली. आजही आपण त्याचे दाहक चटके रोज अनुभवतो. 1916लाच बाबासाहेबांनी सुरुवात केली होती. कास्ट इन इंडिया देअर जेनेसिस अँड मेकॅनिझम हा बाबासाहेबांचा कोलंबियामध्ये लिहिलेला निबंध. ए गोल्डन वायझर हे त्यांचे प्रोफेसर होते. त्यांच्या प्रोफेसर यांच्या अँथ्रोपॉलॉजीच्या कॉन्फरन्स मधला बाबासाहेबांचा गाजलेला निबंध. आणि त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधली दणकेबाज भाषणं, आणि त्याच्या अगोदरचा हा सगळ्यात महत्वाचा मधला दस्तऐवज, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स कसे असावे, आणि त्याच्या आधारे हा जो शेवटचा माणूस आहे, त्या शेवटच्या माणसावरती जर अत्याचार करणार असेल, मग ते सरकारही असू शकतं, तर त्यातून त्याला मुक्ती कशी मिळवता येईल यासाठीचा दस्तऐवज म्हणजेच स्टेट्स अँड मायनॉरिटीज. मग या दस्तऐवजामध्ये काय काय महत्वाचं, आणि हा दस्तऐवज आज प्रासंगिक कसा आहे, तर एंटरप्राइजेस सगळे जे आहेत, जे आपण म्हणतो की नंतर नेहरूंनी घेतलं 5 इयर प्लॅनिंग, मलनोबिस नेहरू यांनी निर्माण केलेला आर्थिक ढांचा, आणि त्या ढाच्यातलं सगळ्यात महत्वाचं तत्व ज्याला आपण म्हणतो मिक्स्ड इकॉनॉमी. सगळे मोठे मेजर उद्योग सरकारच्या मालकीचे, जमीन सरकारच्या मालकीची, आणि गरीब दुबळ्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून कलेक्टिव्ह फार्मिंग किंवा तत्सम तशा प्रकारचं. आता हे काही मार्क्सियन मॉडेल नाही की मीन्स ऑफ प्रोडक्शन इन द हँड्स ऑफ गव्हर्नमेंट, परंतु मार्क्सियन मॉडेल मध्ये जे म्हटलं जातं, जे तत्वज्ञान आहे की एकदा का आर्थिक प्रश्न सुटले की वरचे सुपर स्ट्रक्चरचे जे प्रश्न आहेत, मग ते जातीचे असतील, जेंडरचे असतील, धर्माचे असतील, ते आपसूक नष्ट होतात. डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटेरिएट.
Once the dictatorship of proletariat is established, the superstructure will wither away. एक्झॅक्टली इथे बाबासाहेबांचं त्यांच्याशी दुमत होतं. कारण नेहरूंवरती फार मोठ्या प्रमाणात रशियाचा इन्फ्लुएन्स होता. आपल्याला माहिती आहे 5 इयर प्लॅनिंग लेनिनचं जे होतं ते तसंच्या तसं आपण घेतलं. फार काळपर्यंत ते यशस्वी झाल्याचंही आपण पाहिलेलं आहे. प्लॅनिंग कमिशन आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठीचा जो काही आराखडा तयार केला जातो 5 वर्षांचा, हे सरकार आल्यानंतर त्यांनी ते काढून टाकलं आणि त्याच्या जागी नीती आयोग आणला. तो डिफंक्ट झालेला आहे आता सध्या, कारण यांना तशा प्रकारचं काही प्लॅनिंग करायचंच नाहीये. मग यांना करायचं काय? तर यांना सगळे महत्वाचे उद्योगधंदे जे अन्यथा सरकारच्या मालकीचे होते ते सगळे ऑलिगार्क्सच्या ताब्यात द्यायचे. ऑलिगार्क असं म्हटलं जातं त्याला, ही टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे पुतीन जे आहेत सध्या त्यांच्या भोवतीचं कोंडाळ सगळं ऑलिगार्कचं आहे आणि त्याच्या आधारे राज्य चालवायचं. परंतु हे चालवत असताना आपल्याकडे नक्की काय त्यातून दुर्धर प्रसंग निर्माण होऊ शकतात? स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांचं हे म्हणणं आहे की तुम्ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कोणाकडे तरी जाऊन हात पसरायला लावू नका. तो सरकारकडे करावं. त्याने सरकारच्या समोर जर त्याने ओंजळ पसरली, ज्याला आपण चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतो तसे पॉलिटिकल चेक्स अँड बॅलन्सेस, इकॉनॉमिक चेक्स अँड बॅलन्सेस, सोशल चेक्स अँड बॅलन्सेसच्या आधारे त्याला न्याय मिळतो. पण तो अंबानी अदानीकडे जाऊन हात पसरू शकत नाही. आणि ते प्रायव्हेटायझेशन केलं की आपल्याला माहिती आहे प्रायव्हेटायझेशनचा सगळ्यात मोठा फटका जर कशाला बसत असेल तर तो रिझर्वेशनला बसतो. म्हणजेच रिझर्वेशन नष्ट करण्याचं ते षडयंत्र आहे असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि हे षडयंत्र सध्याच्या सरकारने जे अंगीकारलेलं आहे त्या षडयंत्राच्या आधारे दलित, आदिवासी, ओबीसी, खालचा ओबीसी, ओबीसी मध्ये 2 भाग आहेत, मोठे ओबीसी, छोटे ओबीसी. छोटे ओबीसी म्हणजे दलितांसारखेच असतात. ते जातीच्या दृष्टीने मात्र त्यांच्या डोक्यात वेगळं खूळ असतं ब्राह्मणांनी भरलेलं, पण बाकी अन्यथा ते प्रॉलेटेरिएट मध्ये आपण त्यांची गणना करू शकतो. मार्क्सिस्ट टर्मिनॉलॉजी मधला प्रॉलेटेरिएट. ते ओबीसी अधिक दलित अधिक आदिवासी या सगळ्यांना घेऊन पुढे जाताना आपल्याला 2-3 गोष्टींचं भान ठेवावं लागतं. एक, आर्थिक समानता आली पाहिजे. 2, सामाजिक समानता आली पाहिजे. आणि त्याहूनही महत्वाचं, जर ज्या जातीप्रथेच्या डिस्क्रिमिनेटरी भेदाच्या प्रॅक्टिसेस आहेत त्यापासून दलितांची, आदिवासींची मुक्तता करता आली पाहिजे. हा पार्ट जो आहे, हा पार्ट त्या आर्थिक शोषणातून मुक्त करण्याच्या कम्युनिस्टांच्या प्रक्रियेमध्ये हा शेवटचा पार्ट ते बसवत नाही, जिथे बाबासाहेबांचं त्यांचं 2 मार्ग तयार होतात. ते फक्त आर्थिक समानता कशी येईल, प्रॉलेटेरिएट पर्यंत कशा प्रकारे आर्थिक वाटा त्याला मिळेल अशा प्रकारे विचार करतात. बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन, बाबासाहेब हे म्हणत नाही स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये की तो वाटा त्यांना मिळू नये अशा प्रकारे ते म्हणत नाहीत. पण यांचं जे तत्वज्ञान आहे की ती सुपरस्ट्रक्चर्स विल विदरावे, तिथे बाबासाहेब त्यांना त्यांच्यापेक्षा वेगळं मत मांडतात आणि ते म्हणतात की ही सुपरस्ट्रक्चर्स जी आहेत, जगभराची सुपरस्ट्रक्चर्स आणि आपली सुपरस्ट्रक्चर्स याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आपली सुपरस्ट्रक्चर जी आहेत त्याला स्क्रिप्चरल सँक्टिटी आहे. स्क्रिप्चर्स ती अशी वरपांगी नाही आहेत.
ती नुसती ट्रेडिशन्स मधून आलेली नाहीयेत, तर त्याला धर्माचं अधिष्ठान आहे, सणांचं अधिष्ठान आहे. आणि ती जी सुपरस्ट्रक्चर्स आहेत जातीची, जेंडरचं, स्त्री पुरुष असमानता, त्याला सुद्धा धर्माचं अधिष्ठान आहे. बरं, इतकं सोपं आहे ते. आणि त्यातून मुक्त करण्यासाठी आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला स्त्रियांसाठी, ओबीसींसाठी. तेही लॉ मिनिस्टर पदाचा. सावित्रीमाईंनी स्त्रियांसाठी शाळा काढली, फुलेवाड्यामध्ये त्या शिकवायच्या. त्याच्या समोर दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या इथे 25,000 महिला बसतात अथर्वशीर्षाचं पठण करायला. पण फुलेवाड्यात जात नाही. त्यांना हे कळतच नाही की सावित्रीमाईंमुळे आपण 4 चौघांमध्ये व्यवस्थित बसतो, शिकलो. अगदी आता आणखी 2 वर्षांनी 27 पर्यंत आपल्या देशाच्या प्रमुख सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस महिला असणार आहेत. आपण सावित्रीमाईंचा विसर करता येणार नाही. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा. आणि नंतर कालांतराने त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की त्या राज्यघटनेमध्ये हळूहळू सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव कसा झाला विविध अमेंडमेंटच्या माध्यमातून. हे जे सगळं सामाजिक समानतेचं बाबासाहेबांचं स्वप्न, बाबासाहेबांचे प्रयत्न, जे अगदी 1916च्या निबंधापासून आपण त्याचा मागोवा घेऊ शकतो, ते शेवटी बुद्ध आणि मार्क्स हे 1956चं बाबासाहेबांनी काठमांडूला दिलेलं भाषण, अधिक नेहरूंशी झालेला वाद फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात, आणि त्यातून आपल्याला मिळालेले विविध अधिकार, मग तो 14 असेल आर्टिकल 14 इक्वालिटी बिफोर लॉ, आर्टिकल 17 असेल अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, आर्टिकल 15(4), आर्टिकल 16(4), आर्टिकल 15(1)(2), जेणेकरून नुसती इक्वालिटी नाही तर पब्लिक प्लेसेस मध्ये एंट्री करण्याची मुभा, तुम्हाला नोकरीमध्ये एंट्री करण्याची मुभा, नुसतं कागदावरची इक्वालिटी नाही तर प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींचा, ज्याला आपण म्हणतो सारासार विचार करून, एखाद्या माणसाला, भारतीय माणसाला, दलित माणसाला, आदिवासी माणसाला मोठं व्हायचं असेल, सामाजिक दृष्ट्या समानता, आर्थिक दृष्ट्या संपन्नता, त्यासाठी नोकरी, आणि त्याला असं वाटावं की मी या समाजाचा भाग आहे, त्यामुळे पब्लिक प्लेसेसमध्ये त्याला जाण्यासाठीची मुभा, या सगळ्या गोष्टी फंडामेंटल राईट्स मध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आपल्याला दिसतो. आणि त्या फंडामेंटल राईट्स मध्ये अंतर्भाव होण्यासाठी जे काही सगळ्यांनी दस्तऐवज सादर केले, गांधी पासून सगळे, त्यातला सगळ्यात महत्वाचा दस्तऐवज होता स्टेट्स अँड मायनॉरिटीज. या दस्तऐवजाच्या आधारे आपण जे 2 भाग बघतो, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, एका बाजूला सिव्हिल पॉलिटिकल राईट्स, दुसऱ्या बाजूला सोशल इकॉनॉमिक राईट्स, जे आपण तसेच युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट्सच्या ट्रिटीज मध्ये बघतो, ज्याला आपण म्हणतो ICCPR, ICSK, आणि त्याच्या अगोदरचं डॉक्युमेंट जे आहे ते UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. ICCPR इज इंटरनॅशनल कव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स. ते सगळे आपल्याकडे फंडामेंटल राईट्स मध्ये आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यानंतरचं दुसरं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, जी प्रिन्सिपल्स आहेत
कालांतराने जेव्हा जेव्हा कायदे करायचे असतील तेव्हा कायदे करताना विचारात घेण्यासाठीची तत्व कोणती, तर इट इज डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आपण पाहिलेलं आहे त्यामधलं 38-39 ही जरी दोन नुसते अनुच्छेद आपण घेतले तर आपल्याला लक्षात येईल की 38 मध्ये सामाजिक समानता आली पाहिजे, 39 मध्ये आर्थिक समानता आली पाहिजे. बघा, आणि त्या आर्थिक समानतेमध्ये काय अध्यारूत आहे की कुठल्याही प्रकारे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी वाढता कामा नये. मग आता हे सगळे ऑलिगार्क निर्माण केले त्याचं काय? आणि त्यात हेही म्हटलेलं आहे की कोणत्याही एका वर्गाच्या हातात आर्थिक नाड्या जाता कामा नये. म्हणजे सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ जे गव्हर्नन्स नेहरूवियन फॉर्मॅटमध्ये बाबासाहेबांच्या राज्यघटनेला गृहीत धरून आणण्यासाठी हा देश जो 2014 पर्यंत कार्यरत होता, त्या 2014 नंतर आपल्याला जे आता दृश्य दिसतंय की सगळ्या आर्थिक उत्पन्नाच्या नाड्या सरकारकडून प्रायव्हेटकडे शिफ्ट होताना दिसत आहेत. आणि प्रायव्हेट सर्रास प्रायव्हेटकडे शिफ्ट नाही होत आहेत, तर काही ठराविक घराण्यांच्या हातात जात आहेत. म्हणजेच आर्टिकल 38 आणि 39 हे सरासर उल्लंघन आहे. आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांनी जी तत्वप्रणाली फंडामेंटल राईट्सच्या ड्राफ्टिंगच्या साठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर जी सादर केलेली होती, ऑब्जेक्ट्स काय असावे आपल्या डेमोक्रेसीचे, त्याच्यासाठीची कमिटी जी होती नेहरूंची, आणि त्यातली एक सब कमिटी फंडामेंटल राईट्सची होती, त्याच्या समोरचा बाबासाहेबांचा दस्तऐवज, त्या दस्तऐवजाचं सरासर सध्या उल्लंघन होत आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकार प्रायव्हेटायझेशन करून बाबासाहेबांच्या तत्वप्रणालीला, नेहरूवियन मॉडेलला सुद्धा आणि राज्यघटनेतली समानतेची तत्व, आर्थिक समानता, सामाजिक समानता, भेदभाव नष्ट करण्यासाठीची तत्वप्रणाली, या सगळ्यांना हे सरकार हरताळ फासत आहे, असं मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो. आपण गाढ झोपेत आहात. कदाचित आता थोडंसं लक्षात आपले येऊ शकेल की बाबासाहेबांनी ते काय असं राज्यघटनेसारखं डॉक्युमेंट का दिलं. बाकीच्या सगळ्यांची मोघम डॉक्युमेंट होती, पण बाबासाहेबांनी ते डॉक्युमेंट राज्यघटनेसारखं दिलं, कारण त्यामधून त्यांना माहिती होतं की आता जर मी हे करेक्शन केलं नाही तर उद्या उठून माझा समाज देशोधडीला आलेलं सरकार लावू शकतो. माझा समाज म्हणजे कोणता? गरीब, दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटीज, मुस्लिम्स, ख्रिश्चन्स, कन्व्हर्टेड, हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांचा सध्याचा चाललेला जो काही स्ट्रगल आहे, त्या स्ट्रगल मधून या सगळ्यांना आपण मुक्त करून त्यांची परमनंट व्यवस्था करण्यासाठीचं डॉक्युमेंट हे आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आणि ते आता जास्त प्रासंगिक आहे. निर्माण झालं त्या काळामध्ये जे काही काँग्रेसने राज्यकारभार फार चांगला केला असं मी म्हणत नाही. बाबासाहेब तर म्हणत होते काँग्रेस हे जळतं घर आहे. काँग्रेसनी माणसं उभी करून बाबासाहेबांना 2 वेळा पाडले. एक काजरोळकरांच्या मार्फतीने मुंबईमधून आणि दुसरं बोरकरच्या मार्फतीने भंडाऱ्यामधून. त्यामुळे दुखल्या पोटावर बांधणे इतकं काँग्रेस काही चांगलं नाही, जळतं घर आहे ते. कम्युनिस्टांचं तुम्हाला माहिती आहे, स्वातंत्र्य आपलं पुढे ढकललं गेलं. बाबासाहेबांनी नवीन विषय ऐरणीवर आणले, अस्पृश्यांचे. यामुळे असं अन्य कोणी नाही तर पहिले कम्युनिस्ट मुख्यमंत्री जे झाले
EMS नमुद्रीपाद ते बोललेले आहेत. आणि तसेच कॉम्रेड एस ए डांगे मुंबईचे, त्यांनीही तारे तोडलेले आहेत. ते तर वेदांच्या विषयी म्हणतात की ते किती महत्वाचे असतात आणि यज्ञ किती महत्वाचे असतात आणि ते यज्ञ करणारा ब्राह्मण किती महत्वाचा असतो. ऑन रेकॉर्ड म्हटलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे जे मार्ग आहेत ते सामाजिक असमानता दूर करण्यासाठीचे कामाचे नाहीयेत. आणि ती सामाजिक असमानता दूर करण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा दस्तऐवज आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आज ज्या क्षणाला ज्या प्रकारे आपण म्हणतोय की सगळ्या सरकारी नोकऱ्या चालल्या, सरकारी संस्थाच प्रायव्हेट झाल्या तर नोकऱ्या कुठे राहतील? आणि सरकारी नोकऱ्या कमी झाल्या तर त्यात रिझर्वेशन राहत नाही. हा जो घाट घातलेला आहे या सरकारने, सिलेबस आणतात त्याच्यातून बाबासाहेब काढून टाकतात 11वीच्या सिलेबसमध्ये, काय सांगायचं. सगळी शाळा कॉलेजेस जी आहेत महत्वाचे संस्था, तिथे PhDच्या विद्यार्थ्यांना, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळताना त्यांची हैराणी झालेली आहे. आपण बघितलेलं आहे अशा प्रकारचा आपला एक अतिशय फायर ब्रँड माणूस आपण गमावलेला आहे, रोहित वेमुला, हैदराबाद युनिव्हर्सिटी मधून. आणि ते अप्पाराव पोडिले नावाचा व्हाईस चान्सलर, आपल्या PhDच्या सुंकण्णा नावाच्या विद्यार्थ्याने अप्पाराव पोडिले कडून डिग्री घ्यायचं नाकारलं की तुझे हात मलिन आहेत, आमचा खंदावीर तुझ्यामुळे गेलेला आहे, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनलाइज्ड मर्डर म्हणतो, रोहित वेमुलाचं. अशा प्रकारे सगळ्याच क्षेत्रांमध्ये कोंडी कशी करता येईल त्यासाठीचं षडयंत्र या सरकारने जे आखलेलं आहे, ते षडयंत्र म्हणजेच बाबासाहेबांच्या जे काही स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांनी जी तत्वप्रणाली मांडलेली आहे त्याला पूर्णतः हरताळ फासण्याचा एक फार मोठा पाताळ यंत्री अशा प्रकारची सध्या उचापत काढून दलितांचं, आदिवासींचं नुकसान कसं करता येईल यासाठीचा प्रोग्राम हे सरकार राबवतंय की काय, अशी आपल्या मनात शंका निर्माण व्हायला भरपूर वाव आहे. बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकांचं विश्लेषण करणं हा जो बहुजन संघटकने कार्यक्रम हाती घेतलेला आहे, मला खरंच त्यांचं कौतुक किती करावं तितकं कमी राहील असं वाटतं. सगळी पुस्तकं जी आहेत, मग ते अॅनिहिलेशन ऑफ कास्ट असेल, फिलॉसॉफी ऑफ हिंदू रिलिजन असेल, किंवा कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, आणि त्याच्या सोबतच अन्य महत्वाची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं विश्लेषण करून त्यांच्या प्रासंगिकतेवरती भाष्य करण्यासाठीचा हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, मला वाटतं या उपक्रमाचं आपण जास्तीत जास्त सहभागी होऊन त्याचा प्रसार प्रचार करण्यामध्ये हिरिरीने पुढाकार घ्यावा अशी माझी मित्रत्वाची विनंती राहील. आणि खूप मध्ये काळ गेला, मी आपल्याशी काही हितगुज करू शकलो नाही, परंतु त्यानंतर मला राहुलचा फोन आला आणि राहुलने म्हटलं की सर, कुठल्याही परिस्थितीत या संडेला आपण आमच्या प्रेक्षकांना एंगेज करावं, त्यांच्याशी हितगुज करावं. अशा प्रकारची राहुलनी केलेली
विनंती मी तात्काळ मान्य केली आणि एका फार तपशिलात नाही परंतु ढोबळ मानाने बाबासाहेबांच्या अतिशय महत्वाच्या अशा दस्तऐवजावरती प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला. आपल्यापर्यंत तो व्यवस्थित पोहोचला असेल असं मी गृहीत धरतो. कारण पहिल्यांदा मला फेसबुकवर यायचं होतं पण फेसबुकवर काही कारणास्तव थोडा प्रश्न निर्माण झाला आणि स्ट्रीम यार्ड वरती आलो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना पर्यंत ते पोहोचलंय की नाही मला माहिती नाही, परंतु नंतरही कदाचित आपण बघू शकाल असं मी गृहीत धरतो. आणि मला दिलेल्या संधीसाठी मी राहुल खांडेकर आणि त्यांचे साथीदार या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.